जिथे गाव तिथे आम्ही. गावाकडची बातमी. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत माध्यमिक कन्या विद्यालय तळेगाव दशासर. नमस्कार, आपण पाहता गावाकडची बातमी. आपण एक बातमी प्रकाशित केली होती, चिरोडी आश्रमशाळा आदर्श शिक्षक पुरस्कार. आपल्यासोबत गाडवे सर आहे, मुख्याध्यापक चिरोडी आश्रमशाळेचे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर त्या सर्वप्रथम आमच्या चॅनलतर्फे तुमचं अभिनंदन, तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपण काय सांगाल सर? नमस्कार, मी जवाहर गाडवे, मुख्याध्यापक शासकीय आश्रमशाळा चिरोडी. 28 वर्षाची माझी नोकरी झालेली आहे आणि मी जवळपास किनवट प्रकल्पामध्ये मोहपूर, सहस्त्रकुंड, त्याच्यानंतर धारणी प्रकल्पामध्ये चिखली 8 वर्ष आणि बंद अवस्थेत आलेल्या वाईखुर्द आश्रमशाळेवर 8 वर्ष, माणिकपूरला 2 वर्ष, त्यानंतर दर्यापूरसारखी बंद अवस्थेत आलेली शाळा 8 वर्ष आणि त्यानंतर आता 2022पासून मी शासकीय आश्रमशाळा चिरोडी येथे कार्यरत आहे. आणि 2022 ते आता 2026पर्यंत शाळेचा जर चढता आलेख पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की मी जेव्हा रुजू झालो तेव्हा शाळेची पटसंख्या ही 85 होती. 1 ते 6 0 होते, 7वीला 10 होते आणि 8, 9, 10ला बऱ्यापैकी विद्यार्थी होते. बंद अवस्थेत आलेल्या शाळेला पालकांमध्ये विश्वास निर्माण करून शाळेची पटसंख्या वाढविणे यासाठी आव्हानात्मक काम मी माझ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं केलं. आणि त्यामध्ये सर्वप्रथम आम्ही पालकांशी संपर्क केला. माझा पूर्वानुभव बाकीच्या शाळांवर होता, पालकांचा विश्वास होता आणि त्यामुळे पालकांनी हळूहळू या चिरोडी शाळेमध्ये विद्यार्थी टाकण्यास सुरुवात केली. तत्कालीन अपर आयुक्त, त्याच्यानंतर आमचे जे IAS अधिकारी आहेत, सर्व आमचे प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची वाटचाल सुरू करत असताना सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सोबत घेऊन गावभेटीचं योग्य नियोजन, पालकांमध्ये विश्वास आणि त्यानंतर हळूहळू ही पटसंख्या वाढली. 85वरून जवळपास पटसंख्या गेली 240 आणि 240वरून पटसंख्या गेली 325, 325वरून पटसंख्या गेली मागील वर्षी 355 आणि यावर्षी आता जे आम्हाला फिरायला लागायचं, 5-5, 6-6 दौरे करावे लागायचे, पालकांना म्हणावं लागायचं की या चिरोडी शाळेत, आता मात्र फिरण्याची गरज मागील वर्षीपासून नाही आहे. यावर्षी 1 मेला सुट्टी लागली शिक्षकांना. 1 मेलाच आमच्या पट नोंदणीचं काम पूर्ण झालं आणि शिक्षक आता उन्हाळी सुट्टी उपभोगत आहे. अशी परिस्थिती आपल्या चिरोडी शाळेची झालेली आहे आणि शाळेची पटसंख्या ही आता आज 1 मेला 399 वर गेलेली आहे आणि जवळपास आता 450च्या आसपास पटसंख्या जाईल अशी आशा आहे. शाळेची इमारत फार मोठी नाही आहे, 3 शेडचीच इमारत आहे, परंतु एक द होल एज्युकेशन ऑफ मॅन या ग्रंथाचा पुरस्कर्ता LP जॅक्स होऊन गेला आणि तो असं म्हणतो की केवळ लंडन शहर सुंदर असून चालत नाही, त्या सुंदर मनाची माणसं असली पाहिजे. म्हणून केवळ शाळेच्या इमारती सुंदर असून चालणार नाहीत, त्यात सुंदर मनाचे मुख्याध्यापक, शिक्षक असले पाहिजे. आणि हा विश्वास सार्थ ठरवत शाळेची पटसंख्या 125च्या आसपास गेलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य अजून महत्त्वाचं की आता 4थी आणि 7वी, 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपचा निकाल लागला. आतापर्यंत एकही स्कॉलरशिप विद्यार्थी पास होऊ शकला नव्हता चिरोडीचा, जो आता 2-3 दिवसापूर्वी निकाल लागलेला आहे. त्याच्यामुळे 8 विद्यार्थी हे स्कॉलरशिपसाठी पात्र ठरलेले आहेत, 5वीचे, आणि 8वीचा 1 विद्यार्थी पात्र ठरलेला आहे, म्हणजे 9 विद्यार्थी हे पात्र ठरलेलं आहे. अशा पद्धतीचं काम झालं. शाळेचा निकाल 10वीचा कॉपीमुक्त अभियानामध्ये, म्हणजे सेंटरवर विद्यार्थी सोडायचे आणि आपण मात्र माघारी फिरायचं, तिथं कोणता एक इन्व्हिजिलेटर नाही, कोणी नाही. अशा परिस्थितीमध्ये शाळेचा निकाल हा 82% लागलेला आहे आणि टॉप लेवलची मुलगी आमची 81.83% गुण मिळवून मिळावी, स्वतः अभ्यास करणे, तर ती आज फर्स्ट नंबरवर आलेली आहे. जे आदिवासी विद्यार्थी कोरकू भाषेमध्ये बोलतात, त्यांना मराठी येत नाही, त्यांनाही मार्क जवळपास 76%, 77%, 78% मिळालेले आहे. आता आम्ही असा विचार केलेला आहे, शाळेला अनेक सन्मान तर सत्कार मिळाले, परंतु आता असा आम्ही विचार केला आहे की जिल्हा परिषदची दत्तात्रय वारे गुरुजींनी जी वाबळेवाडीची शाळा केली, जालिंदर नगरची शाळा केली, इंटरनॅशनलच्या पहिल्या 10 मानांकनांमध्ये त्यांनी तशी शाळा आणली, तशी शाळा आपण आपली आदिवासी आश्रमशाळा शासकीय करू शकणार नाही का, याच्यावर आमचा विचार सुरू आहे. आणि म्हणून निपुण असो किंवा FLN असो, पायाभूत साक्षरता आणि अंकगणितीय क्षमता विद्यार्थ्यांच्या पूर्ण विकसित व्हावा. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की असरवर चांगल्या पद्धतीनं आम्हाला काम करायचं आहे. भविष्यवेधी शिक्षण वेदवर आम्हाला आता याच्यानंतर काम करायचं आहे. आणि हे सर्व करत असताना इतर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित राहत नाही, परंतु या शाळेचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, मागील 2 वर्षापासून विद्यार्थी स्वगावी जात नाहीत. शाळेची वार्षिक उपस्थितीचं प्रमाण हे 96.67% आहे. 96.67
एकही विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित असतात का नेहमी की गैरहजर पण असतात? नाही, गैरहजर विद्यार्थी मी तेच सांगतोय तुम्हाला. सतत गैरहजर विद्यार्थी एकही नाही. पोळा आणि होळीला विद्यार्थी आश्रमशाळा ओस पडतात 10-10, 15-15, 1-1 महिना दिवस. इथे पोळा आणि होळीला एकही विद्यार्थी स्वगावी जात नाहीत. आणि म्हणून रिलेशन चाइल्ड टू चाइल्ड हा जो उपक्रम आहे, नाते मुलामुलांचे, हा उपक्रम राबवून अनेक अभ्यासासोबतच अभ्यासपूरक उपक्रम राबवून सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतची शाळेची SOP राबवून आम्ही हे उपक्रम माझ्या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वी केलेले आहे. आम्ही स्वच्छता सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून शाळेची चांगली स्वच्छता ठेवलेली आहे. म्हणजे केवळ रडगाणं गात बसायचं नाही, आपणच आपल्या समस्यांवर मार्ग काढायचे आणि रिसोर्सेस शोधायचे. लोकसहभागातून शाळा विकास हे सुद्धा आम्ही त्याला सार्थ ठरवलेलं आहे. आणि अशा प्रकारे जनमानसामध्ये आश्रमशाळेची प्रतिमा अधिकाधिक दृढ आणि चांगल्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला व्यक्तिगत आदर्श शिक्षक मिळाला, शाळेला अनेक सन्मान पुरस्कार मिळाले, परंतु माझ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असलेलं हास्य आणि पालकांचा विश्वास हा मला त्यापेक्षा महत्त्वाचा वाटतो. आणि पालकांचा फार मोठा विश्वास असल्यामुळेच आज आमची पटसंख्या 400च्या वर जात आहे. हे होते आपल्यासोबत चिरोडी आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक गाडवे सर. आपण यांच्याशी बातचीत केली. मी देवेंद्र बोंडे, गावाकडची बातमी, टीम अमरावती.